In the previous lecture series, we have started the unit control and coordination. Okay, सो आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे युनिट स्टार्ट केलेलं आहे. थोडंसं बॅकचं रिव्हिजन करूया, म्हणजे थोड्या दिवसांचा गॅप पडल्यामुळे कदाचित तुम्हाला लिंक लागणार नाही डायरेक्ट चालू केलं तर. सो आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन युनिट बघतोय. त्यामध्ये आपण काय बघणार आहे तर पहिल्यांदा काही नर्वस सिस्टीम्स आपण बघितल्या ॲनिमल्समध्ये. सुरुवातीला नर्वस सिस्टीम म्हणजे काय आणि कोणकोणत्या ॲनिमल्समध्ये कशा प्रकारे असतं. त्यानंतर आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघितलं आहे, त्याच्यामध्ये त्याचे पार्ट्स बघितले, त्याचे फंक्शन बघितले. त्याच्यानंतर सिनॅप्स आपण बघितलेला आहे की सिनॅप्स काय फंक्शन करतं, त्यामध्ये कोणते पार्ट होतात, या सिनॅप्सचा काय रोल आहे, काय प्रॉपर्टी आहे आणि एकूणच न्यूरॉनचे काय फंक्शन आहेत ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ह्युमन नर्वस सिस्टीमकडे ज्यावेळी बघत होतो त्यावेळी आपण 3 पार्टमध्ये ते डिवाईड केलेलं होतं. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ओके, त्यापैकी आपण पहिल्यांदा बघत होतो तो म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, आणि ही सेंट्रल नर्वस सिस्टीम जी होती ती मेनली 2 पार्टमध्ये डिवायडेड होती. ती म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ओके, सो आपण ह्युमन नर्वस सिस्टीममधल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला सुरुवात केली होती आणि त्यापैकी आपण पहिला पार्ट बघत होतो तो म्हणजे ब्रेन. ओके, आता तुमच्या स्क्रीनवरती एक डायग्रॅम आहे, टेबल आहे, तो म्हणजे ब्रेनचा. ओके, म्हणजे ब्रेनचे आपण हे 3 पार्ट डिवाईड केले होते, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हार्ड ब्रेन. हा टेबल मी याच्या आधीसुद्धा दाखवलेला आहे. ओके, त्यामधला फोर ब्रेन आपण बघितलेला आहे की ज्याच्यामध्ये मेनली 3 पार्ट आहेत, ऑलफॅक्टरी लोब, सेरेब्रम आणि डायन्सेफेलॉन. ओके, परत डायन्सेफेलॉनमध्ये जे पार्ट आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहे. त्याच्यानंतर आपण दुसराही पार्ट बघितलेला आहे तो म्हणजे मिड ब्रेन. ओके, आता मिड ब्रेनमध्ये आपण काय बघितलं होतं बघा. मिड ब्रेनमध्ये तुम्हाला 2 पार्ट दिसतात. ओके, कोणते आहेत हे 2 पार्ट मिड ब्रेनचे? तर मिड ब्रेनमध्ये 2 पार्ट आहेत, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि क्रुरा सेरेब्राय. ओके, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि आपण तिसऱ्या पार्टकडे आलो होतो तो म्हणजे हाइंड ब्रेन. ओके, की ज्याच्यामध्ये आता हाइंड ब्रेनमध्ये कोणकोणते पार्ट आहेत तर त्याच्यामध्ये हाइंड ब्रेनमध्ये आपल्याला सेरेबेलम, पॉन्स वेरुला आणि मेडिला ऑब्लांगटा आहे. ज्यापैकी लास्ट लेक्चरला आपण म्हणजे याच्या आधी जे लास्ट लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण सेरेबेलमचा पूर्ण स्टडी केलेला आहे. सो ही होती आत्तापर्यंत झालेल्या युनिटचं रिव्हिजन, की एवढं आपण घेतलेलं आहे. ओके, आता तुम्हाला ही लिंक लागली असेल की आपण कुठेपर्यंत आलो होतो. सो आत्ता आपण या लेक्चरला याच्या पुढचा पार्ट बघणार आहे. ओके, आता तुम्हाला समजेल की बाबा हे पार्ट कोणते आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये होतं ते म्हणजे दुसरा आणि तिसरा पार्ट राहिलेला आहे हाइंड ब्रेनचा. हाइंड ब्रेन इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, cerebellum, pons veruli and medulla oblongata. From that we have seen cerebellum and its structure and function. Okay, so now 2 are remaining, that is pons veruli and the medulla oblongata. Okay, so we are going to see the medulla oblongata and pons veruli. So first we will see pons veruli. So before starting this 2 point, there is one diagram on your screen. Okay, it is the same diagram which we used in the cerebellum also. कारण हे जे 3 पार्ट आहेत सेरेबेलम, पॉन्स वेरुला आणि मेडुला ऑब्लांगटा हे एका ठिकाणीच आहेत. ओके, म्हणजे तिघंही एकत्र प्रेझेंट आहेत कारण हाइंड ब्रेन हा एका ठिकाणीच आहे, बरोबर, खालच्या रिजन. ओके, सो आता इथं तुम्हाला पॉन्स वेरुला दिसतोय आणि इथं तुम्हाला मेड्युला ऑब्लांगटा सुद्धा दिसतो. आता या डायग्राममध्ये जो ब्ल्यू कलरचा स्ट्रक्चर दिसतंय दॅट इज नथिंग बट दी पॉन्स वेरुला. ओके, आणि जो काही मेड्युला ऑब्लांगटा आहे त्याच्या खालीच ग्रीन कलरचा जो पार्ट दिसतोय तो मेड्युला ऑब्लांगटा आहे.
ओके, आता या 2 पार्टचा स्टडी आपल्याला करायचा आहे. सर त्याच्यापैकी आपण पहिला पार्ट बघूया, तो म्हणजे पॉन्स व्हेरुलाय. आता डायग्राममध्ये तुम्हाला बघू शकता स्ट्रक्चर मी सांगतोय बघा. इट इज अ राउंडेड बल्ज ऑन दी अंडर साइड ऑफ दी ब्रेन स्टेम. आता तो जो रॉड लाईक स्ट्रक्चर दिसतोय ब्रेनमध्ये, ओके, खालच्या सेरेबेलमच्या जवळ जो रॉड दिसतोय त्याला इथं काय म्हटलेलं आहे बघा, ब्रेन स्टेम म्हटलेलं आहे. बघा इथं दाखवलेलं पण आहे तुम्हाला, मिड ब्रेन, पॉन्स व्हेरुलाय आणि मेडुला ऑब्लांगेटा या सगळ्यांना मिळून ब्रेन स्टेम असे म्हणतात. म्हणजे या ब्रेन स्टेमच्या आतल्या बाजूला राउंडेड बल्ज प्रेझेंट आहे. बघा तुम्हाला दिसतं इथे ग्लोब्युलर स्ट्रक्चर दिसतंय जे आतल्या साईडलाच प्रेझेंट आहे ब्रेन स्टेमच्या, त्याला पॉन्स व्हेरुलाय असं म्हटलेलं आहे. किती सिम्पल बघा, म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात ठेवण्याची म्हणजे पाठ करण्याची गरज नाही, तुम्ही पोझिशन बघून सुद्धा लक्षात ठेवू शकताय. इट इज अ राउंडेड बल्ज ऑन द अंडर साइड ऑफ द ब्रेन स्टेम. It contains cross band of nerve fibers connecting cerebrum, cerebellar lobes, medulla oblongata and spinal cord. बघा किती महत्त्वाचं फंक्शन आहे पॉन्स व्हेरुलाचं. हा जो पॉन्स व्हेरुला आहे हा एक प्रकारचा सेंट्रल पार्ट आहे. तो कोणाकोणाला कनेक्ट करतो बघा, सेरेब्रम जो की सगळ्यात वरचा फोर ब्रेनचा पार्ट आहे, सेरेबेलर लोब्स म्हणजे सेरेबेलम, ओके, सेरेबेलम हा हाइंड ब्रेनचा पार्ट आहे म्हणजे हा सेरेबेलम. त्याच्यानंतर अजून काय आहे, स्पायनल कॉर्ड, ओके, आणि मेड्युला ऑब्लांगेटा. या चारही ऑर्गन्सना कनेक्टिंग करण्याचं काम पॉन्स व्हेरुला करते. हे चारही ऑर्गन्स किंवा चारही पार्ट एकमेकांना कनेक्ट कोणा थ्रू होतात, तर पॉन्स व्हेरुलाच्या माध्यमातून कनेक्ट होतात. जो ब्लू कलरचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, इट इज नथिंग बट दी पॉन्स व्हेरुला. इथे सिम्पल आहे बघा, ओके. अँड पॉन्स व्हेरुला इज हॅव्हिंग आउटर व्हाईट अँड इनर ग्रे मॅटर. हे पण लक्षात ठेवा की व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर कुठं कुठं प्रेझेंट आहे. आउटर साईडला व्हाईट मॅटर आहे आणि इनर साईडला ग्रे मॅटर आहे. आता ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर याचं तुम्हाला नंतर आपण स्पायनल कॉर्ड बघत असताना फंक्शन समजणार आहे की कशाचा यूज कशासाठी होतो. ओके, सो इट इज अबाउट दी पॉन्स व्हेरुला. And the last part is nothing but the medulla oblongata. In the same diagram you can see the medulla oblongata in the green structure. Just pons व्हेरुलाच्या खाली तुम्हाला medulla oblongata दिसते. It is also called as myelencephalon. याला दुसरं सायंटिफिक नाव आहे myelencephalon. It is a conical posterior part of the brain continuous as spinal cord. बघा हा एक कोनिकल पोस्टेरियर पार्ट आहे. हा पोस्टेरियर पार्ट आहे हे तर तुम्हाला मान्य आहे, ओके. हा कोनिकल आहे कारण त्याचा वरचा बेस बघा ब्रॉड आहे आणि खाली येईल तसा तो नॅरोवर होत आलेला, म्हणून तो कोनिकल आहे. आणि कंटिन्युअस ॲज अ स्पायनल कॉर्ड, बघा त्याच डायग्राममध्ये लास्टला तुम्हाला स्पायनल, म्हणजे हा मेड्युला ऑब्लांगेटा जसजसं खाली जाईल तसं त्याचं कन्व्हर्जन हे स्पायनल कॉर्डमध्ये होतं, जो की आपला सेंट्रल नर्वस सिस्टमचा दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे, तो आपण पुढे बघणार आहे. इट इज हॅव्हिंग आउटर व्हाईट अँड इनर ग्रे मॅटर. जसं पॉन्स व्हेरुलामध्ये आहे तसंच आउटर साईडला व्हाईट मॅटर आणि इनर साईडला ग्रे मॅटर असणार आहे. ओके, आता हे काय फंक्शन करतं बघा. इट कंट्रोल्स इनव्हॉलंटरी व्हायटल फंक्शन्स लाईक हार्टबीट, रेस्पायरेशन अँड पेरिस्टाल्टिस. बघा म्हणजे काही व्हायटल फंक्शन्स प्ले करतं हे मेड्युला ऑब्लांगेटा. म्हणजे त्याच्यामध्ये हार्टबीट असू दे, पेरिस्टाल्टिस असू दे आणि रेस्पायरेशन, या तिन्ही प्रोसेसेस बघा खूप इम्पॉर्टंट आहेत, गरजेचे आहेत. ओके, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असणारी पेरिस्टाल्टिस मुवमेंट असू दे, ओके, चर्निंग ऑफ फूड म्हणजे डायजेशन ऑफ फूडमध्ये, रेस्पायरेशन तर आपल्याला माहीत आहे किती गरजेचं आहे, आणि हार्टबीट तुम्हाला माहीत आहे की या सगळ्याचं कंट्रोल कारण या सगळ्या इनव्हॉलंटरी आहे. ओके, म्हणजे रेस्पायरेशन तुम्ही काही वेळासाठी थांबू शकताय पण खूप वेळासाठी नाही, आपल्याला समजत पण नाही आपण रेस्पायरेशन करावलं की नाही, म्हणजे ते इनव्हॉलंटरी आहे. हार्टबीट तुम्ही असं म्हणू शकत नाही मी हार्टबीट थांबवू शकतो, ते कंटिन्युअस होणार आहे.
त्याच्यानंतर पेरिस्टाल्टिस म्हणजे ज्यावेळी पोटामध्ये अन्न जातं त्यावेळी पेरिस्टाल्टिक मोमेंटने त्याचं पचन करण्याची प्रक्रिया चालू होते. हे आपण थांबवू शकत नाही. मग या इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीजना कंट्रोल करण्याचं काम मेड्युला ऑब्लांगेटा करते. इट ऑल्सो कंट्रोल्स कफिंग, स्नीझिंग, वॉमिटिंग, योविंग, सॉलोविंग, सिक्रीशन ऑफ द ग्लँड्स. बघा अजून काय काय इम्पॉर्टंट फंक्शन आहे. कफिंग, स्नीझिंग, वॉमिटिंग, बघा या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत या ज्या आपल्या बॉडीमधून होतात. स्वॅलोविंग असू दे किंवा ग्लँडमधलं असणारं सिक्रेशन कंट्रोल करण्याचं कामसुद्धा मेड्युला ऑब्लांगेटा करतं. म्हणजेच हाइंड ब्रेनसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. ओके, सो दिस इज अबाउट द ब्रेन ऑफ द ह्युमन बीइंग. फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन, त्याचे सगळे पार्ट्स आपण आता बघितलेले आहेत. ओके, इथं हा ब्रेनचा भाग संपलेला आहे. याच्यावरती फुल लेंथ क्वेश्चन येऊ शकतो. और एनी ऑफ दी वन पार्ट म्हणजे हाइंड ब्रेन विचारू शकतील किंवा मिड ब्रेन विचारू शकतील किंवा फोर ब्रेन विचारू शकतील किंवा त्यातलाही एक पार्ट विचारतील. जसं की सेरेब्रम खूप मोठा पार्ट आहे, हा सुद्धा 4 मार्काला विचारू शकतात. वी नेवर नो, सो दॅट यू नीड टू अंडरस्टँड, नॉट ओनली टू रीड. ओके, यू नीड टू अंडरस्टँड. मी जसं सांगितलं तसं फंक्शन लक्षात ठेवा. तुम्हाला प्रत्येक ऑर्गनचे किमान 7-8 ओळी लिहिता येतील जर समजलं असेल तर. ओके, सो दिस इज अबाउट दी फर्स्ट पार्ट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम, that is brain. Now coming to the second important part of the nervous system, central nervous system of human being, म्हणजे आपण ह्युमन बीइंगचं बघतोय फक्त. ओके, तर दुसरा पार्ट कुठला आहे? स्पायनल कॉर्ड आहे महत्त्वाचं. हे मी पहिलाच सांगितलेलं आहे की सेंट्रल नर्वस सिस्टीम ही 2 भागांमध्ये डिवाइड झालेली आहे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. त्यापैकी ब्रेन आपण पूर्ण बघितलेला आहे, त्याचे सगळे पार्ट्स, त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन. आता तसंच आपल्याला स्ट्रक्चर आणि फंक्शन हे स्पायनल कॉर्डचं सुद्धा बघायचं आहे. याचा काय रोल आहे बघा. ओके, द स्पायनल कॉर्ड is 42 to 45 centimeter long and 2 to 2.5 centimeter broad. काय म्हटलंय बघा इथं, स्पायनल कॉर्ड हे 42 ते 45 सेंटीमीटर लांबी असते त्याची आणि 2 ते 2.5 सेंटीमीटर त्याची ब्रॉड म्हणजे विड्थ असते. म्हणजे त्याचं डायमेन्शन सांगितलं आहे तुम्हाला स्पायनल कॉर्डचं. ओके, ज्यावेळी मी तुम्हाला डायग्राम दाखवेन त्यावेळी तुम्हाला ते समजून जाईल की बाबा किती आहे स्पायनल कॉर्डची लेंथ. ओके, किंवा तुम्ही आत्तासुद्धा तुमच्या स्क्रीनवरती इथं बघू शकताय डायग्राम स्पायनल कॉर्ड, की ज्याच्यामध्ये काही तुम्हाला लेबलिंगसुद्धा दिलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. ओके, तर तुम्हाला आयडिया यावी यासाठी ही डायग्राम तुम्हाला इथं दिलेली आहे. बुकमध्ये तुम्हाला स्पायनल कॉर्डची पूर्ण डायग्राम दिलेली नाही आहे. ओके, सो तुम्हाला समजावं स्पायनल कॉर्ड कुठं असतो, कुठून कुठेपर्यंत प्रेझेंट असतो, हे तुम्हाला समजण्यासाठी ही डायग्राम तुम्हाला इथं दिलेली आहे. त्याची लांबी 42 ते 45 सेंटीमीटर आणि त्याची विड्थ आहे 2 ते 2.5 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटर. ओके, एक्सटर्नली इट अपियर्स लाईक अ लॉंग सिलेंड्रिकल रॉड. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय की तो एक लॉंग सिलेंड्रिकल रॉड सारखा एक्सटर्नली दिसतो. ओके, त्यासाठीच मी ही डायग्राम इथं दिलेली आहे. द स्पायनल कॉर्ड इज अ लोअर एक्सटेन्शन ऑफ मेड्युला ऑब्लांगेटा ऑफ द ब्रेन. मी तुम्हाला मेड्युला ऑब्लांगेटा शिकताना सांगितलं होतं की मेड्युला ऑब्लांगेटा नंतर जसजसा खाली जातो त्याचं कन्व्हर्जन किंवा तो कोणाला कनेक्ट होतो तर स्पायनल कॉर्डला कनेक्ट होतो. म्हणजेच तो मेड्युला ऑब्लांगेटाचा एक्सटेंडेड पार्ट आहे. कोण? स्पायनल कॉर्ड. द स्पायनल कॉर्ड इज कवर्ड बाय बोनी कवरिंग अँड मेम्ब्रेन लाईक दॅट ऑफ द ब्रेन. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, जसं ब्रेनला वरून कवर केलेलं आहे बोनी स्केलेटनने. ओके, त्याला आपण क्रॅनियम बॉक्स म्हणतो. ओके, मराठीत त्याला आपण कवठी म्हणतो. त्या कवठीमध्ये आतमध्ये जसा ब्रेन असतो, कवर केलेला असतो,
तशाच प्रकारचं बोनी कवरिंग हे स्पायनल कॉर्डला सुद्धा असतं. ओके, 11th ते तुम्ही स्टडी केला आहे ते बोनी स्केलेटन कोणतं असतं, तर ते असतं वर्टिब्रल कॉलम. म्हणजे तुम्ही 11th स्टडी केला असेल, तुमच्या प्रॅक्टिकल्समध्ये थेरीमध्ये तुम्हाला सुद्धा दाखवलं असेल की स्पायनल कॉर्ड कुठून जातो, कुठं प्रेझेंट असतो, तर जे काही वर्टिब्रल कॉलम आहे, इथे डायग्राममध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की जो वर्टिब्रल कॉलम होता त्याच्या सेंटरमधून स्पायनल कॉर्ड रन होत. ओके, स्पायनल कॉर्ड इज सराउंडेड बाय 3 मेनिंग्स अँड लाईज विदिन द न्यूरल कॅनल ऑफ द वर्टिब्रल कॉलम. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्पायनल कॉर्ड हा वर्टिब्रल कॉलमच्या सेंट्रल न्यूरल कॅनलमधून जातो. आता सेंट्रल न्यूरल कॉलम हे तुम्हाला TS बघताना मी दाखवतो की सेंट्रल न्यूरल कॉलम कोणता आहे. म्हणजे बरोबर स्पायनल कॉर्ड हा वर्टिब्रल कॉलमच्या मधून पास होतो. ओके, आणि तो 3 मेनिंग्सने सराउंड केलेला आहे. ते मेनिंग्स मी आधीच सांगितलेले आहेत लेक्चरच्या सुरुवातीला. कुठले आहेत? पाय मॅटर, ड्युरा मॅटर आणि अरकनॉइड मॅटर. ओके, पाय मॅटर सगळ्यात बाहेरचा, ड्युरा मॅटर मधला आणि अरकनॉइड मॅटर एकदम आतला. ओके, हे सुरुवातीला लेक्चरच्या सांगितलं होतं. परत तुम्ही जाऊन तिथं बघू शकता किंवा तुमच्या नोट्समध्ये बघू शकता. तर हा झाला स्पायनल कॉर्ड. तुम्हाला आता समजलं त्याचं डायमेन्शन्स काय आहेत, ते कुठं प्रेझेंट असतात, त्यांना कोणी कवर केलेलं आहे, हे सगळं मी तुम्हाला आता इथं सांगितलेलं आहे. ओके, द स्पायनल कॉर्ड इज ब्रॉडर ॲट द अँटेरियर साईड व्हाईल नॅरोअर ॲट द पोस्टेरियर साईड. डायग्राममध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय की अँटेरियर साईडला त्याची जी विड्थ आहे ती जास्त आहे, आणि जसं तो पोस्टेरियर साईडला म्हणजे खालच्या साईडला येत जाईल तसं त्याची जी साईज आहे किंवा त्याचं विड्थ आहे ते कमी कमी होत आलेलं आहे. ओके, सो याच्यामध्ये काही पार्ट्स आहेत बघा स्पायनल कॉर्डमध्ये. पहिला आहे कोनस मेड्युलॅरिस. तुम्हाला डायग्राममध्ये सुद्धा दिसेल कोनस मेड्युलॅरिस. इट इज अ टर्मिनल नर्वस पार्ट ऑफ दी स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड तिथे बघा डायग्राममध्ये तुम्हाला रेड कलरमध्ये एक स्पॉट दिसतोय शेवटला, त्याला नाव दिलेलं आहे कोनस मेड्युलॅरिस. बघा जसं सांगितलं आहे तसंच आहे का? टर्मिनल नर्वस पार्ट ऑफ दी स्पायनल कॉर्ड. ऑब्वियसली तो एक नर्वस पार्ट आहे स्पायनल कॉर्डचा, पण तो टर्मिनलला आहे, म्हणजे रेड रिजन बघा तिथं संपतोय. ओके, नर्वस पार्ट त्याच्या टर्मिनलला आहे, त्याला कोनस मेड्युलॅरिस असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे फायलम टर्मिनेल. ओके, फायलम टर्मिनेल ते सुद्धा प्रेझेंट आहे. इथे तुम्हाला ॲक्च्युली लेबल दिलेलं नाही आहे, पण मी सांगतो. इट इज अ थ्रेड लाईक नॉन नर्वस एक्सटेन्शन. बघा जिथं कोनस मेड्युलॅरिस संपतो तिथून बघा थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत, नॉन नर्वस एक्सटेन्शन तुम्हाला दिसतं. ओके, आणि तिसरा पार्ट आहे तो म्हणजे कॉडा इक्विना. आता कॉडा इक्विना तुम्हाला इथे डायग्राममध्ये दिसत आहेत, लेबल केलेला आहे बघा कॉडा इक्विना. काय आहेत कॉडा इक्विना? फायलम टर्मिनेल विथ सम स्पायनल नर्व्स रनिंग पॅरलल टू इट. ओके, म्हणजे त्या फायलम टर्मिनेल बरोबरच काही स्पायनल नर्व्स त्याच्या पॅरलली रन होताना दिसत आहेत. या दोन्हींना मिळून म्हणजे फायलस टर्मिनल प्लस सम स्पायनल नर्व्स इज कॉल्ड ॲज कॉडा इक्विना. ते तुम्हाला इथं दिसते. इट अपियर्स लाईक हॉर्स टेल. म्हणजे जशी हॉर्स आपण बघितलेला आहे, ओके, म्हणजे घोडा बघितलेला, त्याची जशी शेपूट असते म्हणजे टेल असते, तशा प्रकारे स्ट्रक्चर तुम्हाला ह्या कॉडा इक्विनाचं दिसते. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? फायलम टर्मिनेल आणि काही पॅरलल स्पायनल नर्व्स आहेत. ओके, आणि हे झाले स्ट्रक्चर. त्याच्यानंतर 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स अरायजेस फ्रॉम दी लॅटरल साईड्स ऑफ दी स्पायनल कॉर्ड. आता स्पायनल कॉर्ड पूर्ण आहे की नाही, त्याच्या दोन्ही साईडनं पेअर्समध्ये सांगितले ना 31 पेअर्समध्ये, म्हणजे एका साईडला 31 असणार आहेत, एका साईडला 31 असणार.
ओके, तर पेयर्स तुम्हाला इथं अराईज झालेले दिसत आहे. आता हे 31 कुठले आहेत? पहिला आहे 8. आपण ज्यावेळी तुम्ही हे बघितलं असाल वर्टिबल कॉलम, तर त्याचे पार्ट तुम्ही बघितला असाल की 8 क्रॅनियल असतात. सो ते 8 क्रॅनियल नर्व्स तिथून अराईज झालेले आहे. त्याच्यानंतर थोरॅसिक 12 असतात नर्व्स. मग पेअर ऑफ ते 12 पेअर्स अराईज झाले. 12 आणि 8 हे 20 झाले. ओके, त्याच्यानंतर 5 आणि 5. ओके, म्हणजे लंबार वर्टिब्रामधून 5 अराईज होणार. त्याच्यानंतर खाली कोकायक्स रिजनमधून 5 होणार आणि लास्टला एक नर्व अराईज होते. ते तुम्हाला डायग्राममध्ये दिसू शकते. ओके, डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की तो रेड कलरचा लास्टचा नर्व. असे मिळून टोटल 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स अराईज फ्रॉम दी लॅटरल साईड ऑफ दी स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डच्या दोन्ही साईडने तुम्हाला असे नर्व्स अराईज झालेले बघायला मिळतं. So that is about the structure of spinal cord. Okay, one part is remaining from the spinal cord, that is TS of spinal cord and function of spinal cord. That we will see in the next lecture. Okay, thank you.